कुरकुरीत सोनेरी रंगाचे उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे वडे दह्यासोबत एकदम उत्तम पर्याय. क्रिस्पी वरून आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत, एकदम लुसलुशीत आतून चीजवाले वडे बिना चीजवाले सुद्धा बनवलेले आहेत. हे चीजवाले आहेत. यामध्येच अजून एक मी तुम्हाला बिना चीजवाला सुद्धा दाखवते. तोही तितकाच टेस्टी, तितकाच मऊ, वरून क्रिस्पी, आतून एकदम मऊसूत. उपवास असो किंवा इव्हिनिंग स्नॅक्स असो, उत्तम पर्याय चहा आणि दह्यासोबत. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मी ताटामध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि हे 4 बटाटे आहेत, साल काढून घेतलेले आहेत. हे आता पाण्यामध्ये किसून घेऊया. पाण्यामध्ये किसायचे आहेत कारण ते काळे पडायला नको म्हणून. छान त्याचे एकदम किस पडत आहे. असं आपण हे किसून घेऊया सगळे. किसताना मी अजून थोडं पाणी टाकलं होतं याच्यामध्ये. आता आपण ते काळे अजिबात पडलेले नाहीत बघा. आता गाळून एकदम पिळून घेऊया आपण दाबून. एकदम पांढरा शुभ्र किस आहे बघा आपला, पाण्यात ठेवलं होतं म्हणून. आता 1 वाटी साबुदाणा आहे, हा पण मिक्सरला लावून घ्यायचा. साबुदाणा बघा आता मी मिक्सरला लावून घेतलेला आहे, पावडर केलेली आहे. एकदम पण जास्त पावडर जरी नाही झाली तरी चालेल, कारण आपण ते थोडा वेळ भिजवणार आहे 10 मिनिटं, त्यामुळे ते फुलणार आहे आपले. आता हे 1 वाटी जेवढा साबुदाणा घेतला होता तेवढंच मी दही सुद्धा घेतलेलं आहे. 3 वाट्या किस होणार आहे हा खोबऱ्याचा, हे बटाट्याचा. आणि 1 वाटी दही, 1 वाटी साबुदाणा. आता हे पाणी टाकत आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे थोडं हातानेच मिक्स करूया म्हणजे चांगलं होईल. पाणी टाकत टाकत याला मिक्स करायचं आहे आपण. छान मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. मिक्स करून घेते. हे आता मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता हे थोडा वेळ ढाकून ठेवूया आपण, म्हणजे तो साबुदाणा पण आपला फुलेल चांगला. तोपर्यंत आपण त्याच्यात वाटण जे टाकायचं आहे, आलं 1.5 इंच आलं आणि 1 वाटी शेंगदाणे कच्चे आणि 7-8 मिरच्या हिरव्या. मिरच्या कमी जास्त करू शकता तुम्ही. हे मिक्सरला लावून घेऊया. आता हे ते साबुदाण्याचं भिजलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये टाकूया आपलं वाटण. आणि आता जिरे टाकूया, 1.5 चमचा जिरे. जिरे अख्खे नसतील टाकायचे तर ते वाटण जे शेंगदाण्याचं केलं त्याच्यात सुद्धा टाकू शकताय. हे बघा मी हाताने आता छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे वडे करायचे आहेत, गोल किंवा चपटे कसेही करायचे आहेत. मी थोडे चपटे करते म्हणजे दिसायलाही छान दिसतात ते एकदम. अशा हाताने आपल्याला जसा आकार हवा आहे तसा जरा छोटेच करायचे, जास्त मोठे मोठे नाही करायचे, म्हणजे ते आतून पण आपले चांगले शिजतील. असे चपटे करून किंवा गोल करून घेऊ शकताय. हे बिना चीजवाले आहेत. ह्याच्यानंतर मी थोडे चीजवाले सुद्धा बनवेन. हे आता सगळे आपण तेलात तळून घेऊया. याला लगेच आपण असं लगेच हलवायचं नाही, लगेच त्याला डिस्टर्ब करायचं नाही. थोडं त्याला सेट होऊ दे चांगलं. त्याच्यानंतर आपण झाऱ्याने थोडं थोडं हलवायचं आहे त्याला. हे शिजायला थोडा वेळ लागणार कारण आपले साबुदाणा बटाटा चांगला शिजला पाहिजे. गॅस फास्टच आहे, स्लो करायचं नाही आहे. बघा आपले वडे झालेले आहेत. हे खूपच छान कलर आलेला आहे याला, खूपच छान दिसतात बघा. आता मी हे काढून घेते. थोडे उलट, थोडे त्या साईडून कच्चा दिसतोय. ह्याला काढूया आता. खूपच छान कलर आलाय बघा. आता हे चीजवाले आपण बनवूया.
थोडंसं असं मध्ये जागा करायचे आणि चीज टाकायचं आहे त्याच्यामध्ये. अजून थोडं आपण चीज घालूया आणि याला मिटवून घेऊया. असे आपण हे बाकीचे आता बनवून तळून घेऊया. बंद करायचे त्याला व्यवस्थित. आपण आता बाकीचे पण तळून घेऊया. फास्ट गॅसवर सुद्धा हे होतातच, कारण स्लो केला ना तर थोडं ते तेल जास्त वळून घेईल. फास्ट गॅसवरच बनवायचे आपण हे. खूपच छान बघा, खूपच छान झालेले आपले वडे. काढून घेते मी हे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे माझे अजून मी नवीन व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत पोहोचेल.